अमरावती में भोंदू बाबा विवाद को लेकर सियासत और गर्मा गई है। कुछ बड़ों ने बीजेपी पर बड़ा आरोप लगाते हुए कहा है कि वायरल वीडियो के जरिए उन्हें बदनाम करने की साजिश रची जा रही है। अमरावती में भोंदू बाबा प्रकरण को लेकर राजनीतिक आरोप प्रत्यारोप तेज हो गए हैं। प्रहार संगठन के नेता बच्चू कडू ने बीजेपी पर निशाना साधते हुए कहा कि वायरल वीडियो के जरिए उनकी छवि खराब करने की कोशिश की जा रही है। उन्होंने कहा कि वे खुद भोंदू बाबाओं का विरोध करते हैं, लेकिन सामाजिक परंपराओं के चलते एक कार्यक्रम में गए थे जहां उनका सत्कार किया गया। कडू ने आरोप लगाया कि बीजेपी चुनिंदा वीडियो और तस्वीरें बाहर लाकर उन्हें बदनाम करने का एजेंडा चला रही है, जबकि अन्य बड़े नेताओं के ऐसे मामलों पर सवाल नहीं उठाए जाते। आणि कार्यकर्त्यांना आम्हाला मंदिरात नेलं। महादेवाचं मंदिर होतं। महादेवाच्या मंदिरात ते भोंदू बाबा तिथं होते। त्यांनी माझा सत्कार केला, फेटा बांधला आणि काय म्हणतात त्याला, आता एक कोणताही वरिष्ठ माणूस आमच्या वयापेक्षा जास्त आहे तर ते आपली संस्कृती आहे, आपण पाया पडतोय, ते झुकून आपण असं फक्त त्याला एक काय म्हणते मान सन्मान म्हणून। तर ते 4 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे। मी आता ते पाहतो, 2 वर्षे नाही 4 वर्ष अगोदरची गोष्ट आहे। त्या कार्यकर्त्यांना आग्रस्त नेला आणि समाजाचं मन राखावं लागतं। कधी कधी आम्हाला माहीत असतं का हा बाबा कामाचा नाही, हे सगळं धुताण आहे, पण समाज मन नाराज झालं नाही पाहिजे म्हणून एक आम्हाला जपावं लागतं। वास्तविक ते कठोरपणा आपण घेतला पाहिजे। यानंतर नक्की आम्ही ते घेत राहू, त्याचा आम्ही निषेधच करतो। मला एक प्रश्न विचारायचा आहे मीडियावाले, म्हणजे तुम्ही किती मीडियावाले भारी लोक आहे, बदमाश म्हणणार नाही कारण मग तुम्ही आधी उलट्या बातम्या टाकाल। तर तुम्ही फडणवीस साहेब तिथे गेले, त्यांना विचारलं का तुम्ही? अमित शाह तिथे जाऊन आले, त्यांना विचारलं का तुम्ही? ते तुमच्यात ते मर्दांगे येत नाही, त्यांना फोन लावून विचारायला पाहिजे। शिंदे साहेब तिथे गेले, ते विखे पाटील तिथे गेले, ते कोणत्या शिड्या बाहेर काढायच्या हे बीजेपीनंच ठरवलं। मीडिया तेवढ्याच बरोबर बाहेर काढतं। व्यवस्थित बीजेपी व्यवस्थित कार्यक्रम राबवतोय आणि मीडिया तिथं जाऊन बरोबर तेवढ्याच। आता 300 कॅसेट व्हिडिओ आहे तिथे।